नमस्कार मित्रांनो, आजचा आपला 17वा दिवस आहे आणि टॉपिक आहे इंडायसेस म्हणजे घातांक. चला बघूया पटकन. आजची जे तुमची वर्कशीट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तर बघा, गुणाकाराची किंमत सांगा. आता 2 गुणिले 2 किती उत्तर येईल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, 4. 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं म्हणजे काय, 2चा 3 वेळा गुणाकार केला. बेदुने 4, 4 दुना 8, बरोबर. आता 2चा 4 वेळा गुणाकार सांगितलं त्यांनी. बेदुने 4, 4 दुना 8, 8 दुना 16. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण बेदुने 4, 4 दुना 8, 8 दुना 16, बरोबर. मग अशा तऱ्हेने आपण हे जे लिहिलेले आहे, 2चा 2 वेळा गुणाकार, 2चा 3 वेळा गुणाकार आणि 2चा 4 वेळा गुणाकार. तर या संख्यांना आपण कशा प्रकारे लिहू शकतो, याला आपण असं लिहू शकतो की 2चा घातांक 2, 2च्या डोक्यावर 2 लिहायचा. ठीक आहे. आता 2चा 3 वेळा गुणाकार आहे ना, मग आपण कसं लिहिणार, 2चा घातांक 3. आता 2चा 4 वेळा गुणाकार आहे ना, मग जो रिपीट होतोय अंक तो खाली लिहायचा आणि किती वेळा आहे तो 4 वेळा आहे, तर तो 4 डोक्यावर लिहायचा. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण याला म्हणायचं घातांकित संख्या. यांना काय म्हणतात, घातांकित संख्या. ठीक आहे. 2चा घातांक 2, 2चा घातांक 3 आणि 2चा घातांक 4. अशा तऱ्हेने आपण लिहू शकतो. आता तुमच्या वर्कशीटमध्ये इथं बघा सांगितलंय, आता 2चा 4 वेळा गुणाकार आहे ना, मग 2चा घातांक काय येईल इथं, 4. ठीक आहे. अशा तऱ्हेने यांना म्हणायचं घातांकित संख्या. ठीक आहे. मग आता आपण पुढचे बघूया वर्कशीट. आता बघा, पाया आणि घातांक म्हणजे काय ते आपण शिकणार आहोत. बेस आणि इंडेक्स. आता 2 ही संख्या इथं बघा 8 वेळा घेतलेली. किती वेळा, 1 2 3 4 5 6 7 8 वेळा. म्हणून याला कसं लिहिणार आपण, 2 खाली लिहिणार आणि त्याच्यावरती 8 लिहिणार. ठीक आहे. मग जी संख्या रिपीट होते ना त्याला खाली लिहायचं आणि हाऊ मेनी टाइम्स तर ती वरती लिहायची. ठीक आहे. मग या जी खाली संख्या असते तिला म्हणायचं पाया आणि जितक्या वेळेस आले त्याला म्हणायचं घातांक. इंग्लिशमध्येच त्याला काय म्हणणार, 2 इज द बेस अँड 8 इज द इंडेक्स. ओके. बिकॉज 2 इज टेकन 8 टाइम्स. ठीक आहे. आता नेक्स्ट. आता बघा, here 4 is taken how many times, 1 2 3 4 5 6. 4 is taken 6 times, so 4 raised to 6, it is called 4 raised to 6. मग याला काय म्हणायचं, 4 here पाया means base आणि 6 is the घातांक म्हणजे त्याला म्हणायचं इंडेक्स. 4 हा पाया झाला आणि त्याचा घातांक झाला 6. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 4 हा किती वेळा गुणाकार आहे, 6 वेळा. ठीक आहे. आता तुमच्या याच्यात त्यांनी सराव कोपरा दिलेला आहे, बरोबर लिहिलंय का बघू बरं. 4चा गुणाकार 3 वेळा आहे, बरोबर. म्हणून 4 खाली लिहिला आणि किती वेळा आलाय तो 4 म्हणून 3 वरती, बरोबर. हे बरोबर आहे, बरोबर. बघा, ऋण 5 2 वेळा म्हणजे ऋण 5 पाया झाला आणि त्याचा घातांक किती झाला, 2. हा पण तसं 2/3 2/3 किती वेळा 2/3 आलंय, 2/3 पाया झाला, बरोबर. आणि किती वेळा आलाय, 1 2 3 आणि 4 वेळा म्हणून त्याचा घातांक झाला 4. तसंच इथं 9 इज multiply how many times, 3 times, so 9 into 9 into 9. Here 4 raised to 3, बरोबर. तर -4 is multiplied how many times, 3 times. समजलं. आता त्यांनी सांगितलेले खालील सारणीत घातांकित संख्या गुणाकार रूपात आणि गुणाकार रूपातील संख्या घातांक रूपातल्या एक ठिकाणी खूण करा. आता बघा, हे जे आहे ना याला म्हणायचं घातांकित रूप आणि हे झालं त्याचं गुणाकार रूप. ठीक आहे. मग घातांकित रूप 5चा घातांक 4, 5 raised to 4. तर हे बरोबर आहे का, त्याचं रूप गुणाकार रूपात लिहिलेलं, बरोबर आहे. 5 पाया आहे तो 5 आला इथं, बरोबर. आणि किती वेळा यायला पाहिजे तो 4 वेळा, तर 4 वेळा आहे का, बरोबर. मग दिस इज द राईट. हे काय आहे, बरोबर आहे. आता पुढं बघा दुसरं उदाहरण, 3 raised to 4. आता इथं पाया काय मला सांगा बरं, 3 आहे की नाही. मग इथं रिपीट कोण व्हायला पाहिजे होता, 3 व्हायला पाहिजे होता, पण त्यांनी 4 रिपीट केलेलं आहे. मग हे कसं पाहिजे होतं, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं 3 4 वेळा पाहिजे होता, तर हे बरोबर आलं असतं. पण त्यांनी 4 रिपीट केला आहे, बरोबर की नाही. पाया रिपीट होतो. ठीक आहे. मग हे चुकीचं आहे. आता पुढचं -2/5 raised to 2, बरोबर. मग आता याला कसं, हा पाया आहे, हा रिपीट होतोय का, बरोबर रिपीट होतोय. हाऊ मेनी टाइम्स रिपीट व्हायला पाहिजे, 2 वेळा, बरोबर आहे. मग हे उदाहरण बरोबर आहे. आता पुढचं बघा, 9 into 9 into 9. 9 is the base
अँड हाऊ मेनी टाइम्स 9 इज केम हिअर 3 टाइम्स. सो 9:3 हे बी बरोबर आहे. बरोबर की नाही. आता 3 × 3 × 3 × 3 हाऊ मेनी टाइम्स 3 केम हिअर 5 टाइम्स. बघा 3 × 3 म्हणजे 3 पाया बरोबर आहे आणि घातांकाच्या ठिकाणी 5 पण बरोबर आहे, म्हणून हे पण उदाहरण बरोबर आहे. आता खाली बघा बरं 6 रिपीट होत आहे म्हणजे 6 पाया पाहिजे. बरोबर, पण इथं पायाच्या ठिकाणी काय दिलं त्यांनी 3 दिलेलं आहे. ॲक्च्युली काय पाहिजे होतं, पायाच्या ठिकाणी 6 रिपीट होत आहे ना, मग 6 ऋण 6. बरोबर, ऋण 6 रिपीट होत आहे, 3 वेळा रिपीट झाला आहे ना, मग घातांक 3 असं उत्तर पाहिजे होतं. त्यांनी उलटे केलेले, पायाला घातांक केला काया आणि घातांकाला पाया केलेला आहे त्यांनी. बरोबर, सो इट इज द रॉंग. ठीक आहे. अशा तऱ्हेने तुम्ही म्हणजे हे आज आपण काय शिकलो, घातांकित संख्येचं घातांकित रूप आणि त्याचं गुणाकार रूप कसं लिहायचं ते आपण शिकलो. समजलं की नाही. मेन लक्षात ठेवण्यासारखी इथं हे एकच गोष्ट आहे की पाया कोणाला म्हणायचं, जी संख्या रिपीट होत असेल ना. इथं बघा चुकलेलं होतं की नाही उदाहरण इथं. आता इथं कसं आहे, इथं त्यांनी 3चा घातांक 4 दिला होता. बरोबर, मग पाया काय इथं 3 म्हणजे 3 रिपीट व्हायला पाहिजे. इथं 3 रिपीट व्हायला पाहिजे. किती वेळा रिपीट व्हायला पाहिजे, 4 वेळा. त्यांनी उलटं दिलेलं होतं. ठीक आहे. हां ठीक आहे. आजच्या दिवसापर्यंत एवढंच आहे वर्कशीटमध्ये. आणि बाकी सगळ्यांना मी म्हणजे काय म्हणतात त्याला, भरपूर व्ह्यूज वाढले पाहिजेत आपली. म्हणजे जे आपण देतोय ना कंटेंट, त्याच्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप नवोदयाचे पण व्हिडिओ बनवायचे. तर जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन कसे होतील ते तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर समजत असेल ना तर तुम्ही इतरांना शेअर करा. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त बघतील. इंग्लिशचे पण व्हिडिओ बघा. काही अडचण असेल तर ते मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. ठीक आहे. चलो बाय बाय.